पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तब्बल 11,000हून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून आगळीवेगळी दहीहंडी साजरी करण्यात आली। श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून अध्याय 16व्याला प्रारंभ झाला। श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून अध्याय 16ला प्रारंभ झाला। पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रतिकृती पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने दहीहंडीचा उत्सव पार पडला। कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून ॲडव्होकेट राजेश मुंडे, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष महेश भुईभार, माजी नगरसेवक हरिदास चरवड, भाजप नेते दत्तात्रय कोल्हे, यशवंत बापू लायगुडे, दीपक चव्हाण, खडकवासला मनसे अध्यक्ष विजय मते, संतोष पोकळे, सारंग नवले, अतुल चाकणकर, सचिन चव्हाण, संदीप पोकळे यांच्यासह मनसे खडकवासला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महाप्रसाद उपक्रमाचे आयोजन वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मते, पुणे मनसेचे सरचिटणीस सोनालीताई पोकळे व धायरी मनसे यांनी केलं होतं। या महाप्रसाद सेवेसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली। रात्री 12 पर्यंत जवळपास 11,000 भाविकांना महाप्रसादाची सेवा यानिमित्त देण्यात आली। यावेळी शिवसेना ठाकरे विधानसभा अध्यक्ष नितीनदादा वाघ, विभाग प्रमुख महेश पोकळे, राजाभाऊ चव्हाण, दत्तानाना रायकर, महेश विटे, सुरेश भदे हे शिवसैनिक देखील उपस्थित होते। कार्यक्रमासाठी बाळासाहेब मंडलिक, सुरेश देशमुख, आकाश साळुंखे, सिद्धार्थ पोकळे, प्रशांत पोकळे, नयन धोत्रे, हर्षल रायकर, शशिकांत वाघमारे, अक्षय सावंत, सूर्यकांत कोरे, सचिन कोरे, बाळासाहेब हनुमघर, मिलिंद गवळी, जितेंद्र सपकाळे, शिरीष कादे, अंगराज पिसे, राहुल वाळुंजकर, स्वप्नील नांगरे यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमीच जनतेच्या सेवेला प्राधान्य देते, हा आदर्श शिवाजीराव मते व सोनालीताई पोकळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घालून दिला। आगामी काळातील त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। साईनाथ भाऊ बाबर, शहराध्यक्ष मनसे। आगामी काळातही विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। ही महाप्रसाद सेवा कायमस्वरूपी चालू राहणार आहे, अशी माहिती शिवाजीराव मते व सोनाली पोकळे यांनी दिली। निश्चित आता तुम्ही पाहत असाल, आज बदलत्या काळामधलं उत्सवाचं स्वरूपही बदललं होतं, परंतु कुठेतरी आपली मराठी संस्कृती, आपल्या मराठी बाणा हे परत मूळ पदावरती आणण्याची आता खरोखर गरज आहे। म्हणूनच आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक छोटासा प्रयत्न केला, तेव्हा त्या माध्यमातून आपण आपली संस्कृतीची नाळ अधिक घट्ट करूया आणि त्या पद्धतीने आपण एक धार्मिक कार्यक्रमाचं एक त्यामागचे उद्दिष्ट आपलं सफल झालं पाहिजे। कारण श्रीकृष्ण नीती जी सांगितलेली आहे की श्रीकृष्ण नीतीच्या नुसार आपण वागलं पाहिजे। कारण आजच्या स्वरूपाचं भीषण जे वास्तव आपण पाहतोय, तर त्याला कुठेतरी आपण एक फाटा देण्याचा प्रयत्न करून आपण एक वेगळ्या पद्धतीचं एक अन्नदान, इथं एक 11,000 लोकांचं आपण याची छोटीशी सुरुवात केलेली आहे। आत्ताच पुणे शहराचे आमचे अध्यक्ष साईनाथजी बाबर साहेब आलेले होते, दत्ताभाऊ कोल्हे आले होते, इथं भाजपाचे नेते, आमच्या सर्व खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष विजय भाऊ मते आहेत, तर सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आता इथं भेटी देण्यासाठी येत आहेत। त्या भागातील मान्यवर या ठिकाणी भेटी देऊन आम्हाला शुभेच्छा देऊन गेलेत आणि आमच्या उपक्रमाचं विशेष कौतुक करून गेलेत। बाबा ह्या पद्धतीचा कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे हा खरोखर एक समाजासाठी एक दिशादर्शक आहे। या उपक्रमाचं त्यांनी अतिशय मनापासून कौतुक केलं, याच्यासाठी आम्हालाही थोडंसं आम्हाला अभिमानास्पद वाटतंय। मनसेच्या अध्यक्षांनी आम्हाला खरोखरीच एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम तुम्ही राबवलाय। हा पुणे शहरातील बहुधा पहिला कार्यक्रम असेल की गोपाळकालेच्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही गोपाळकाला करून दिलेला आहे आणि आज सर्व भागातील श्रद्धाळूंची, नागरिकांची आपण इथं एक चांगल्या पद्धतीने अन्नदानाची व्यवस्था करून एक समाजापुढे एक चांगला आदर्श दिलाय। त्याच्या या पद्धतीने आम्हाला साईनाथ भाऊ बाबरने आम्हाला शाबासकी दिलेली आहे। निश्चित आज आम्ही 11,000 लोकांचा अन्नदानाचा उद्दिष्ट आम्ही संकल्प ठेवलेला आहे आणि निश्चित आज हा स्वयंपाक आम्हाला कमी पडेल, पण या पुढच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रमाच्या दुप्पट जोमाने राबवू एवढंही निश्चित। नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पाहताय की आमच्या खडकवासला मतदारसंघाचे आमचे धडाडीचे या ठिकाणचे कार्यकर्ते शिवाजी भाऊ आणि सोनालीताई, त्याचप्रमाणे आमचे आकाश साळुंखे असतील, या ठिकाणी हनुमघर असतील आणि आमचे सगळे पदाधिकारी असतील खडकवासल्याचे आणि विजय भाऊ मते जे या खडकवासल्याचं नेतृत्व करतात, आमचे विभाग अध्यक्ष आहेत। आमच्या राजसाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही यावेळेस या ठिकाणी या आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी हा राबवलेला आहे।
ज्या ठिकाणी आपण पाहतो की आपण 55,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख बक्षीस आपण देत असतो, पण ती बक्षीस देण्यापेक्षा या ठिकाणी आपण जनतेची आणि जे गोविंदा खरोखर याच्यासाठी इथं काम आजच्या दिवशी पळापळ करत असतात दिवसभर, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं खरोखर आजपर्यंत कुणी वेगळा विचार केला नव्हता. पण जसे आपण पाहतो की महाराष्ट्रात राजसाहेब जसे एका वेगळ्या मार्गाने जातात की त्यांचा विचार हा कायम जनतेसाठी असतो, मराठी माणसासाठी असतो, तसंच आमच्या खडकवासला मतदारसंघाने यावेळेस एक वेगळा विचार करून शिवाजी भाऊ, विजय भाऊ आणि सोनालीताई यांच्या वतीने या ठिकाणी हा अन्नकूट सोहळा आयोजित केलेला आहे. आणि जरी हा मनसेने आयोजित केलेला असला तरी सर्व पक्षीय या ठिकाणी येऊन सगळेजण सहकार्य या ठिकाणी करतात, सगळेजण आमच्या त्या ठिकाणी येऊन अभिनंदन करतात की एक वेगळा तुम्ही काहीतरी उपक्रम करताय, त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. आणि हा अन्नकूट सोहळा असाच चालू राहील असे आभार. नमस्कार. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचे मित्र शिवाजी मते, आमच्या भगिनी सोनालीताई पोकळे, आमचे मित्र विजय मते तसेच त्यांचे सहकारी यांनी जो अन्नदान सोहळा इथे ठेवलेला आहे, त्या निमित्ताने हजारो भाविक या ठिकाणी जेवणाचा स्वाद घेत आहेत. तरी हा जो उपक्रम त्यांनी केलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे व सर्व मंडळांनी अशा प्रकारचा अन्नकूट सोहळा इथं करावा अशी मी सर्व मंडळांना विनंती करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजीभाऊ मते असतील, सोनालीताई पोकळे असतील, त्याच पद्धतीने आमचे विजयभाऊ मते असतील, सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून श्रीकृष्णाला जे नेतृत्व मान्य होतं त्या नेतृत्वाचा परिपूर्ण अवलंब करत या ठिकाणी आदिदेव पोटभरी श्रीकृष्णाने जेव्हा माखन खाल्लं त्यावेळेला नक्कीच आधी जे आपले सोबतचे सवंगडी होते त्यांना दिलं आणि नंतर राहिलं तर खाल्लं. अशा पद्धतीचा म्हणजे उपक्रम या ठिकाणी शिवाजीभाऊ मते असतील, सोनालीताई पोकळे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी या ठिकाणी राबवला. त्यांनी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले या संतांच्या सिद्धांतांचा त्यांनी पुरेपूर अवलंब केला. असंच सामाजिक कार्य त्यांच्या हातून, त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून या ठिकाणी वारंवार इथून पुढच्याही काळामध्ये घडत राहो आणि समाजाला जो पोटाची जाण करतो, जो भुकेची जाण करतो असं नेतृत्व प्रदान हो आणि जनतेने सुद्धा अशाच नेतृत्वाला प्राधान्य द्यावं अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला मी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, जय हिंद. मी सोनाली पोकळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सचिव. सिंहगड रोडच नाही तर अख्ख्या खडकवासला मतदारसंघात आजच्या कार्यक्रमाची चर्चा आहे. जाता येता जे वृद्ध लोक आहेत त्यांनी अक्षरशः आम्हाला स्टेजवरती येऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आमच्या पूर्ण टीमला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे काय सांगू, अक्षरशः भावना अनावर झालेल्या आहेत. आम्हाला इतक्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि कौतुक मिळालेलं आहे. जे येईल ते प्रत्येक जण म्हणते की अख्ख्या सिंहगड रोडला पहिल्यांदाच कोणीतरी काल्याचा प्रसाद ठेवलेला आहे. राजसाहेबांच्या शिकवणीनुसार कायमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळ्यांपेक्षा वेगळं आणि जनहितार्थ आणि आशीर्वाद मिळतील असंच काहीतरी करायचा प्रयत्न करते. यावर्षी आम्ही 11,000 ठेवलंय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून दरवर्षी 21, 51, 101 असे आम्ही हजारो लोक भाविक आमच्या इथनं जेवून जाऊ देत व आम्हाला भरभरून आशीर्वाद मिळू देत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संपूर्ण महाराष्ट्रभर दहीहंडीचा जो काही उत्साह आहे आणि तुम्ही पाहू शकता की पुणे शहरामध्ये सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी लांब गोविंदा या ठिकाणी येत असतात. त्या गोविंदांचं आणि सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 11,000 लोकांना आम्ही या ठिकाणी अन्नकूट सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आमचे सहकारी मित्रबंधू शिवाजीभाऊ मते असतील, सोनालीताई पोकळे असतील यांनी हा कार्यक्रमाला पुढाकार घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे. कुठल्याही गोविंदाला या ठिकाणी उपाशी जाऊन त्याचा हा सणाचा उत्साह कमी नाही व्हावा हाच आमचा या मागचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पुढे देखील चालू ठेवू हीच या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि सर्वांनी अन्नदानाचा लाभ घ्यावा हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.